संस्कृती असं आहे. आणि त्यांचाही एक पुण्यामध्ये खूप मोठा प्रोजेक्ट सुरू आहे, 100 एकर जवळ 350 एकरात, ज्यामध्ये भारताची ऋषी संस्कृती, वेद संस्कृती या संदर्भात एक अद्भुत काम ते करतायत. माझ्या उजव्या बाजूला अंजलीताई तापडी आहेत. त्या गीता परिवाराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आहेत आणि या उपक्रमामध्ये अतिशय मोठं काम त्या करतायत. आज आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहोत तो एक महत्वाचा कार्यक्रम जो पुण्याच्या जवळ आळंदीमध्ये होतोय, गीता भक्ती अमृत महोत्सव. या कार्यक्रमाचं निमित्त आहे परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, ज्यांना नुकतंच आपण राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमामध्ये आपल्या पंतप्रधानांना त्यांचा उपवास सोडण्यासाठी तीर्थ देताना पाहिलं. ते स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज खरं तर गेली अनेक वर्ष पुण्यामध्येच त्यांचं मुख्य कार्यालय आहे आणि इथूनच त्यांचं काम सुरू आहे. गेली 50 वर्ष स्वामीजी अव्याहतपणे देश विदेशांचं भ्रमण करत भारतीय संस्कृतीची, भारतीय विचारांची जी ध्वजपताका आहे ती घेऊन निरंतर प्रवास करतात आणि मग प्रवासाच्या मधल्या काळात ते पुण्यामध्ये विद्यापीठ रोडवर त्यांचं कार्यालय आहे, तिथे राहतात. मी तर अतिशय लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे आणि एक सिद्धयोगी, अत्यंत ज्ञानी आणि अत्यंत समर्पित अशा पद्धतीचं ते व्यक्तित्व आहे. त्यांचा काही संसार नाही, स्वतः संन्यासी आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांची प्रवचनं होतात, लोक काही बिदागी वगैरे देतात. ते सगळे पैसे त्यांचे राष्ट्रकार्यासाठी समर्पित असतात. काय काम केलं त्यांनी तर वेगवेगळ्या 4 संस्थांची संस्थापना स्वामीजींनी केली आणि या खूप जुन्या संस्था आहेत, म्हणजे गेली 38-40 वर्ष काम करणाऱ्या संस्था आहेत. त्यामध्ये महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान नावाची एक संस्था त्यांनी सुमारे 35 वर्षांपूर्वी जी स्थापन केलेली आहे, 36 वर्षांपूर्वी. स्वामीजींची मूळ धारणा अशी होती की भारताच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर एक भारतवर्ष नावाचं 4 दिशांनी विखुरलेला भारत, अगदी इराणपर्यंत, इकडे इंडोनेशियापर्यंत, आणि हा भारत छोटा 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 होत गेला आणि आता जो काही शिल्लक आहे भूभाग तो शिल्लक राहिला. ज्या ठिकाणाहून वेद लुप्त झाले, ज्या ठिकाणाहून वेदांचे उच्चार लुप्त झाले, त्या ठिकाणाहून हळूहळू देशही कापला गेला आणि त्यामुळे पुन्हा एकदा वेदांची संस्थापना झाली पाहिजे आणि चहुदिशांना वेद घुमले पाहिजे, त्या ऋचांचे उच्चारण झालं पाहिजे आणि ती आस्था टिकून राहिली पाहिजे. यासाठी अगदी मणिपूर असेल, काश्मीर असेल, अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये, असे तो हिमाचल, स्वामीजींनी वेद पाठशाळा सुरू केल्या आणि तिथे सुमारे 1600-1700 मुलं त्या ठिकाणी अगदी मुफ्त निशुल्क प्रशिक्षण घेत असतात. त्यांची राहण्याची, भोजनाची, कपड्यांची ही सगळी व्यवस्था, तिथल्या आचार्यांची ही सगळी व्यवस्था स्वामीजींच्या येणाऱ्या ज्या काही मानधनातून ती होत असते. अशा 37 वेद पाठशाळा स्वामीजींनी तयार केल्या आणि एक अतिशय सुसंस्कृत, उत्तम व्यायाम करणारे, देशभक्त, कॉम्प्युटरही चालवणारे अशा पद्धतीचे वैदिक स्वामीजींनी तयार केले आणि जे कोणी त्या वैदिकांकडून पूजा करून घेतील त्यांना अतिशय समाधान मिळेल, मानसिक स्वास्थ्य लाभ होईल, आनंद मिळेल, अशा पद्धतीचे वैदिक स्वामीजींनी निर्माण केले आणि असे हजारोंनी वैदिक तयार झाले आणि त्यांनी आपापल्या ठिकाणी पुन्हा एकदा घराघरात जाऊन वेगवेगळ्या पूजांच्या माध्यमातून, हवनांच्या माध्यमातून ही भारतीय संस्कृती, ही यज्ञ संस्कृती टिकवून धरली. हे एक अतिशय मोठं काम स्वामीजींनी केलं. त्यामध्ये जे तिथले अध्यापक असतात ते निवृत्त होतात, वृद्ध होतात, त्यांना पेन्शन देणं असेल, जे उत्तम वैदिक असतात त्यांना काही पुरस्कार देणं असेल, वेदांवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या मंडळींना त्यांच्या संस्थेमध्ये परिचय देणं असेल, अशा पद्धतीची अनेक कामं जी वेदांशी संबंधित आहेत ती या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली गेली. दुसरं काम स्वामीजींनी जे सुरू केलं ते 38 वर्षांपूर्वी गीता परिवार या नावाने एक संस्था स्थापन केली आणि घराघरातल्या लहान मुलांना उत्तम संस्कार कसे देता येतील यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामध्ये भगवद्गीता हा मूळ ग्रंथ,
भारत माता, कारण स्वामीजी अत्यंत राष्ट्रभक्त आहेत, ते जिथे कुठे जातात तिथे भारत मातेच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते आपण करूयात, असाच विचार ते कायम मांडतात. त्यामुळे भारत माता, भगवत भक्ती, विज्ञाननिष्ठा आणि या सगळ्यांचं प्रतीक म्हणून स्वामी विवेकानंद, अशा पद्धतीच्या पंचसूत्रीवर आधारित काम सुरू झालं. भारतातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये गीता परिवाराच्या शाखा आहेत. मोठमोठे कार्यक्रम या माध्यमातून झाले. मग ते गीता महोत्सव असतील, योग महोत्सव असेल, योगाचा प्रचार प्रसार करणं. भगवद्गीता देखील एक योगशास्त्रच आहे, कारण भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायानंतर जी पुष्पिका म्हटली जाते त्यामध्ये असं म्हटलं जातं की ओम तत्सदिती श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. त्यामुळे हे जे योगशास्त्र आहे हे जगाच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. ज्यावेळेस कोरोना सुरू झाला त्यावेळेस आम्ही जे ऑफलाईन कार्यक्रम चालवत होतो ते ऑनलाईन करायला सुरुवात केली. जे लहान मुलांपर्यंत मर्यादित होतं ते घराघरात मोठ्यांपर्यंतही पोहोचलं, वृद्धांपर्यंत पोहोचलं. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हे जे काम सुरू झालं हे आजही तितक्याच, म्हणजे कोरोना संपला, लॉकडाऊन संपला तरी सुरू आहे. पहाटे 5 वाजता पहिली बॅच ऑनलाईन सुरू होते. दिवसभरात 2200 झूम क्लासेस होतात. रात्री 2 वाजता शेवटची बॅच अमेरिकेच्या लोकांसाठीची संपूर्ण होते. देश विदेशातले 186 देशांमधले जवळजवळ 8000 कार्यकर्ते प्रतिदिन आपला वेळ निशुल्क देतात आणि हा सगळा कार्यक्रम निशुल्क चालवला जातो. वेगवेगळ्या 13 भाषांमध्ये भगवद्गीतेचे ट्रान्स्क्रिप्ट तयार केले गेले. म्हणजे तामिळ लोकांना देवनागरी वाचता येत नाही, त्यामुळे संस्कृत वाचताच येत नाही. मग संस्कृत मधली भगवद्गीता ही तामिळ, तेलुगू, मल्याळम अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये 13 भाषांमध्ये त्याचं ट्रान्स्क्रिप्ट केलं गेलं. हे सगळं मोफत PDF पाठवल्या गेल्या आणि या वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांनी गेली 3-3.5 वर्षांमध्ये 8 लाख लोक भगवद्गीता शिकलेत आणि त्यांनी ती समजून घेतली आहे. भगवद्गीता ती समजल्यानंतर झालेले जे परिवर्तन आहे, मग त्यांच्या मनाची शांती असेल, त्यांचा क्रोध कमी होणं असेल, यातून अनेकांचे BP ही कमी झाले, शुगर गेली आणि मन स्थिर झाली. मन स्थिर करण्याचं अत्यंत सुंदर असं समुपदेशनाचं ते शास्त्र आहे. कारण दलितगात्र झालेल्या, मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला, जो निराश झाला होता, त्याला पुन्हा एकदा उठवण्यासाठी आणि पराक्रमासाठी प्रवृत्त करण्यासाठी ही भगवद्गीता सांगितली गेली. तसं भगवद्गीतेच्या प्रचाराचं काम आणि भगवद्गीतेमध्ये जी मूल्य सांगितली गेलेली आहेत, अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्याक्रोध त्याग शांतिर पैशुनम, ही 26 जी काही मूलभूत अशी जीवनमूल्य आहेत, जी वैश्विक जीवनमूल्य आहेत, या वैश्विक जीवनमूल्यांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी, विशेषतः लहान मुलांना ती कळावी त्यासाठी अन्यान्य प्रकारचे उपक्रम, अगदी गिरिभ्रमण असेल, गड किल्ल्यांवर मुलांना घेऊन जाणं असेल, तिथला साहस संस्कार असेल, अशा वेगवेगळ्या नाटकं असतील. खूप मोठमोठी नाटकं, सुमारे 25 ते 30 महानाट्य या माध्यमातून तयार झाली. त्यातली 2 महानाट्य या कार्यक्रमातही होणार आहेत. एक पुण्यप्रवाह हमारा आणि दुसरं रामायण, ज्यामध्ये 250 आणि 450 कलाकार हे शाळा आणि कॉलेजेस मधले कलाकार आहेत, ते त्या ठिकाणी करणार आहेत. आणि स्वामीजींनी गीता परिवाराचं जे काम सुरू केलं त्याच्या सोबत एक संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल, कारण स्वामीजींचं जे वेदश्री तपोवन आहे ते आळंदीमध्ये आहे. पहिली वेद पाठशाळाही आळंदीला सुरू झाली आणि स्वामीजींची ज्ञानेश्वरांवर निस्सीम भक्ती आहे, ते त्यांना गुरुस्थानी मानतात. आणि गुरुमंत्र देताना स्वामीजी ज्ञानेश्वर माऊलीचाच गुरुमंत्र सगळ्या त्यांच्या भक्तांना देतात. इतकं प्रेम स्वामीजींचं ज्ञानेश्वरांवर आहे. तर माऊलींच्या भूमीमध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी ज्यावेळेस आम्ही इच्छा प्रकट केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम वाढदिवसाचा नको व्हायला. त्यांनी असं सांगितलं की 75 अशा लोकांचा सन्मान या निमित्तानं करूया की जी मंडळी जीवनभर एका विशिष्ट ध्येयासाठी आणि या देशाच्या प्रगतीसाठी झिजत राहिली, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सेवा प्रदान करणाऱ्या परंतु प्रसिद्धीपासून परान्मुख राहिलेल्या मंडळींचा सत्कार हा त्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्हावा, ही मूळ संकल्पना या गीता भक्ती अमृत महोत्सवाची मूळ संकल्पना आहे. यासाठी जे संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल ही जी संस्था आहे ही मुळात प्रकाशनाचं काम करते आणि या माध्यमातून अनेक प्रकारची प्रकाशनं स्वामीजींनी केलेली आहेत आणि त्यासाठी ते काम सुरू आहे. आणि मग बाकी जी काही छोटी धर्मकार्य असतात, मग गोसेवेचं कार्य असेल, त्यासाठी श्रीकृष्ण सेवा निधी ही 4थी संस्था त्यांनी स्थापन केली. स्वामीजी राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, स्वामीजी कृष्ण मंदिराचे उपाध्यक्ष आहेत.
आणि स्वामीजींचं जे काम आहे ते गेली अनेक वर्ष अशा पद्धतीनं अकिंचन परिव्राजक होऊन त्यांनी देशभरामध्ये जे केलं ते पुण्याला सेंटर ठेवून त्यांनी जे केलं, तर त्यांचा जन्मोत्सव या कृतज्ञता पर्वाच्या निमित्तानं गीता भक्ती अमृत महोत्सव या नावानं आळंदीला दिनांक 4 ते 11 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे। यामध्ये वेगवेगळे 81 यज्ञ होत आहेत, त्या ठिकाणी भागवत कथा आहे। महत्वाचं म्हणजे दुपारच्या सत्रांमध्ये एक वेदशास्त्र परिसंवाद आहे। त्यामध्ये जे सामान्य लोकांना वेद म्हणजे काय फक्त नावं ऐकून माहीत असतात, परंतु त्यात काय आहे ते माहीत नसतं, त्यांना ते समजण्यासाठी देशभरातून विद्वान तिथे येणार आहेत आणि ते काही परिचर्चा करणार आहेत। याच्या सोबत संध्याकाळच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याकडे जी पत्रिका दिलेली आहे त्यामध्ये काही कीर्तनाचे कार्यक्रम आहेत, त्यानंतर कृतज्ञता पर्व आहे, संत पूजन आहे, राष्ट्रभक्ती संमेलन आहे आणि मातृशक्ती संमेलन आहे। अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या क्षेत्रात काम केलेल्या मंडळींचा सत्कार आणि त्या निमित्तानं अत्यंत उत्तम वक्त्यांची काही भाषणं या निमित्तानं आपल्याला ऐकायला मिळतील। त्यामध्ये सरसंघचालक आहेत, भास्करगिरी महाराज आहेत, बंड्याताता कराडकर आहेत, अशा वेगवेगळ्या मंडळींची, चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत। त्यानंतर एके दिवशी या ठिकाणी साध्वी ऋतंबराजी येणार आहेत, श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ येणार आहेत। या सगळ्या मंडळींची भाषणं आपल्याला ऐकायला मिळतील। श्री रविशंकर एक दिवशी येणार आहेत आणि या सगळ्या कार्यक्रमाचा जो समारोप होणार आहे हा 11 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता, ज्यामध्ये मुख्य उपस्थिती ही जगद्गुरु शंकराचार्य जे कांची पीठाचे शंकराचार्य आहेत विजयेंद्र सरस्वतीजी महाराज, आणि मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला गुरु गोरखनाथ मठाचे महंत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पूज्य श्री आदित्यनाथ योगी महाराज येत आहेत। त्या दिवशी आपलेही मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री गडकरी साहेबही त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत, फडणवीस साहेब। आणि त्यांच्या सोबत योगर्षी स्वामी रामदेव महाराज आहेत, जुना आखाडा पीठाचे अवधेशानंद गिरीजी महाराज आहेत, मलोक पीठाचे राजेंद्रदासजी महाराज आहेत, पूज्य रमेशभाई ओझा आहेत, धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजे बागेश्वर धाम पीठाधीश, त्यानंतर काडसिद्धेश्वर महाराज कन्हेरी मठाचे, आणि मारुती महाराज कुरेकर ज्यांना शांतीब्रह्म नावानं सगळं वारकरी संप्रदाय ओळखतो आणि वारकरी संप्रदायातले अत्यंत महत्वाचे संत पूज्य शांतीब्रह्म कुरेकर महाराज हेही या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। या व्यतिरिक्तही अनेक संत महात्मे या संपूर्ण कार्यक्रमाला येणार आहेत। अशा पद्धतीचा हा एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। त्यात एक महत्वाचा अजून कार्यक्रम जो आहे तो म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या अतिशय महत्वाच्या अशा 51 ग्रंथांचं पारायण त्या ठिकाणी होणार आहे। पण केवळ पारायण होणार नाही, तर या निमित्तानं आलेले जे काही त्या ठिकाणी भाविक असतील, कारण लाखो लोक या कार्यक्रमाला देश विदेशातून येणार आहेत, कारण स्वामीजींचा जो काही सगळा भक्त परिवार आहे हा देश विदेशात विखुरलेला आहे आणि ही सगळी मंडळी या निमित्तानं आळंदीमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या राहण्याची वगैरे तिथे व्यवस्था जशी आम्हाला शक्य झाली तशी आम्ही केली आहे। परंतु या सगळ्या लोकांना भारतीय संस्कृती कळावी, आमच्या ग्रंथांचं महात्म्यही कळावं, ते ग्रंथ पाहता यावेत, चाळता यावेत, त्यातल्या रुचा कशा असतात हे समजून घेता यावं, ते कसं म्हटलं जातं। आता सामवेद जो म्हटला जातो तो अतिशय सुमधुर अशा गायनातून तो म्हटला जातो, तर त्याचे उच्चार कसे असतात हे सगळं पाहण्याची, त्या ग्रंथाविषयी जाणून घेण्याची ही एक संधी त्या निमित्तानं आपण उपलब्ध करून देणार आहोत। आणि त्यासाठी या प्रत्येक ग्रंथाचा परिचय त्या पारायणाच्या पुढे मागच्या बाजूला लावलेला असेल, ते पुस्तकही तिथे ठेवलेलं असेल, आपल्याला त्याला उघडून पाहता येईल। त्या पुस्तकात काय लिहिलंय, कसं आहे, किती पानं आहेत, किती रुचा आहेत, किती मंत्र आहेत, किती श्लोक आहेत हे पाहता यावं, या दृष्टिकोनातून त्या 51 जे ग्रंथ आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपले पुराण आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, उपनिषद आहेत, स्मृती ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी आदी संत ज्याला आपण लोकवेद म्हणतो ते आहेत, उपपुराण आहेत, अशा वेगवेगळ्या 51 ग्रंथांची निवड या संपूर्ण उपक्रमासाठी झालेली आहे। या वेदशास्त्र संवाद नावाचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये काशी, दिल्ली, तिरुपती, जयपूर, गुवाहाटी, कोलकाता, कुरुक्षेत्र, शिमला, नालंदा, उदयपूर, उज्जैन अशा वेगवेगळ्या ठिकाणचे पंडित या संपूर्ण शास्त्र चर्चेसाठी त्या ठिकाणी येणार आहेत आणि ती माहिती सामान्य जनांना व्हावी या दृष्टिकोनातून त्या परिसंवादांचं आयोजन केलेलं आहे।
तर अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आजपर्यंत इतके संत एका कार्यक्रमाला पुण्यात यावेत, आळंदीत यावेत आणि ते भारतभरातल्या वेगवेगळ्या पीठांचे प्रमुख असतील किंवा अत्यंत शीर्षस्थ संत असतील, इतक्या मोठ्या प्रमाणावर संतांचं पुण्यामध्ये आळंदी नगरीमध्ये आगमन होणार आहे. तर हे सर्वांपर्यंत पोहोचावं आणि लोकांना या एकूण उपक्रमाचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून आज आपण सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि या उपक्रमाची सगळी माहिती, ह्याची निमंत्रण पत्रिका आपल्याला दिलेली आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं ही आग्रहाची विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपण जी काही माहिती आपल्याला या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमधून दिलेली आहे, स्वामीजींचा परिचय लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.